प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकर आहिरे यांचा जगायचं राहूनच गेलं या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा व राष्ट्रीय गुणगौरव सोहळा आणि 100 कवींचे कवी संमेलन सोहळा संपन्न। रविवार दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकर आहिरे यांचा जगायचं राहूनच गेलं या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा आणि त्यानिमित्ताने राष्ट्रीय गुणगौरव सोहळा व 100 कवींचे कवी संमेलन रोटरी सभागृह गंजमाळ नाशिक येथे मोठा उत्साहात संपन्न झालं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जावेद पाशा कुरेशी, माजी अध्यक्ष अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, तर प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदन शिवे, भारतातील सुप्रसिद्ध गायक माननीय डॉक्टर कीर्ती मालिनी जावळे, उर्दू विभाग प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, माननीय डॉक्टर संघर्ष सावळे, अर्थशास्त्र विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, माननीय निलेश पाटील, गटशिक्षण अधिकारी नाशिक, माननीय जयश्री सोनकवडे जाधव, उपायुक्त समाज कल्याण पुणे, माननीय लक्ष्मण महाडिक, ज्येष्ठ साहित्यिक नाशिक व कवी संमेलनाध्यक्ष असे विविध मान्यवर उपस्थित होते। प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन झाले। त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचे स्वागत शब्दसुमनांनी स्वागत गीताने महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका माननीय साधनाताई मेश्राम यांनी केले। स्वागत सत्कार शाल सन्मान चिन्ह सन्मान पत्र देऊन प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकर आहिरे, अध्यक्ष पुष्परत्न साहित्य समूह नाशिक यांनी केले। प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकर आहिरे, माझा जगायचा राहूनच गेलं हा कविता संग्रह प्रकाशित होत आहे। त्या कविता संग्रहाला आज नाशिकमध्ये गंजमाळ रोटरी सभागृह येथे डॉक्टर जावेद पाशा कुरेशी, माननीय जावेद पाशा कुरेशी साहेब कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहे। डॉक्टर गणेश चंदन शिवे सर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहे। डॉक्टर संघर्ष सावळे, अर्थशास्त्र विभाग औरंगाबाद विद्यापीठ हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहे। तसेच डॉक्टर कीर्ती मालिनी जावळे यासुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहे। असे विविध महाराष्ट्रातील विविध प्रसिद्ध व्यक्तिमत्व या ठिकाणी प्रमुख पाहुणे, उद्घाटक, अध्यक्ष म्हणून लाभलेले आहे आणि अतिशय सुंदर आणि बहारदार कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। महाराष्ट्रातील देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या कार्यवीरांचा गुणगौरव सोहळासुद्धा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। तसेच महाराष्ट्रातील 100 कवी या ठिकाणी आपल्या बहारदार कविता सादर करणार आहे। असा भरगच्च कार्यक्रम माझ्या कविता संग्रहाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आज नाशिकात नागपूरवरून आम्ही डॉक्टर आनंद आहिरे यांचं जगायचं राहून गेलं या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी आलोत। त्यांनी सन्मानानं अध्यक्षपद या कार्यक्रमाचं आम्हाला दिलं, त्याबद्दल डॉक्टर आहिरे सरांचं आभार व्यक्त करतो। बहुत लंबी चली ज़िंदगी, चंद लाइनों में मुख्तसर समझ में आई ज़िंदगी। आयुष्य खूप मोठं असतं, पण खरंच या आयुष्यात जगायचं राहूनच जातं। अंतर्मनाची ही कळा डॉक्टर आहिरे यांच्या काव्यसंग्रहात पदोपदी आपल्याला दिसून येतं। त्याच्यावर समीक्षा विश्लेषण आजच्या कार्यक्रमात होणार आहे। दिग्गज लोक महाराष्ट्रातली या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला यावी, यातच या काव्यसंग्रहाच्या अंतर्ताकदीची कल्पना आपणाला येते। आज सरांचा जो दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे, जगायचं राहून गेलं। खरं म्हणजे काव्यसंग्रहामध्ये सरांनी त्यांच्या स्वतःबद्दल आणि त्यांच्या जीवनावर ज्याही गोष्टी म्हणजे आतापर्यंत ते सक्सेस झालेले आहे आणि त्यांचा संघर्ष हा सगळा त्यांनी त्या जगायचे राहून गेले याच्यामध्ये व्यक्त केलेला आहे। तर सरांनी
आजचा कार्यक्रम म्हणजे एक मल्टीपर्पज उद्देश आमचा जो आहे, म्हणजे शिक्षकांना एक अवॉर्ड देणं, त्याच्यानंतर त्यांचा गुणगौरव सन्मान सोहळा याबद्दलही सरांनी वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांना आज अवॉर्ड देणार आहेत आणि त्यानंतर प्रशासकीय अधिकारी याही लोकांना बोलवून त्यांचा एक मान सन्मान ठेवलेला आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये काव्य संमेलन केलेलं आहे, आयोजित केलेलं आहे. तर सरांनी आज त्यांचं एक नवीन काव्यसंग्रहाला आज प्रकाशित होणार आहे. तर सरांना म्हणजे कोटी कोटी शुभेच्छा देऊ इच्छितो. खरं तर पुष्परत्न साहित्य मंच त्यांनी चालवलेला अतिशय महत्त्वाचा आणि चांगला असा हा मंच आहे आणि या ठिकाणी हा जो काही कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून, उद्घाटक म्हणून आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय जावेद पाशा सर नागपूरहून आलेले आहेत. आपणा सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रातल्या मुस्लिम मराठी साहित्याचे ते प्रवक्ते आहेत आणि त्यांच्या हस्ते या आनंद आहिरे सरांच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन होत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम दिमागदार सोहळा होत आहे आणि साहित्याची आणि साहित्य संमेलनाची जी काही मुहूर्तमेढ यांनी रोवलेली आहे आणि त्याची एक घोडदौड चालू आहे ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे. आज आनंद आहिरे सर यांच्या कवी संमेलनात जगायचे राहून गेले या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या उद्घाटनासाठी संपूर्ण मराठवाड्यातनं आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं अनेक कवी उपस्थित राहिले. त्यांचे कार्यक्रम अतिशय बहुमूल्य आणि सुरेख असतात, याबद्दल काही वादच नाही. मी स्वतः एक त्यांची चीफ गेस्ट होते, तर मला माहिती आहे सरांचे कार्यक्रम अतिशय सुंदर आणि सुरेख असतात आणि सरांच्या अकॅडमी म्हणजे आहिरे अकॅडमी आणि सरांच्या प्रोग्राममध्ये एक से बढ़कर एक हिरे कवी आणि कवयित्री यांची सांगड एकदम सुंदर प्रकारे जोडून घेते. तर सरांच्या येणाऱ्या अपकमिंग प्रोजेक्टसाठी माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित राहिलेले आहेत डॉक्टर आनंद आहिरे सरांचं जगायचं राहून गेलं या पुस्तकाचं प्रकाशन इथे झालेलं आहे. त्यानिमित्ताने सरांना मी खूप खूप शुभेच्छा देते. तसेच 100 कवींचं काव्यवाचन स्पर्धा चा कार्यक्रम पण इथं होणार आहे. त्याबद्दल पण चांगला कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल सरांना मी धन्यवाद व्यक्त करते. ख़ास तौर से डॉक्टर आनंद आहिरे की किताब जगायचं राहूनच गेलं इसके इफ्तिताह के लिए हम यहाँ आए थे और सर आपको दिली मुबारकबाद देते हैं हम अपनी जानिब से, अपने शोबे की जानिब से, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी की जानिब से कि आप इसी तरह से जोर कल और बढ़ाएं और दूसरी किताब की तैयारी में जो लगे हुए हैं वो जल्द ही मंजर आम पर आए. बहुत बहुत मुबारक सर, आपको बहुत मुबारक और यहाँ से आगे जो भी किताब आएगी उसके लिए हमारी नेक ख्वाहिश है. बहुत बहुत शुक्रिया. या इथे आपले सर्वांचे लाडके प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे सर यांनी हा उपक्रम जो घेतलेला आहे तो घेतलेला आहे ते म्हणजे दर महिन्याला फार छान उपक्रम आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे यांनी आलेल्या पाहुण्यांचे धन्यवाद व्यक्त केले. तसेच आपल्या कविता संग्रहाचा जन्म, त्यातील जीवनविषयक कविता तर काही अंशी प्रेमविषयक जाणीवा व्यक्त होतात. पुष्परत्न साहित्य समूहाची आतापर्यंतची वाटचाल विशद केली. माननीय डॉक्टर गणेश चंदन शिवे यांनी सांगितले की प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे यांचा कविता संग्रह आजच्या समाजाला आदर्शवत असा आहे. जास्तीत जास्त साहित्यिक वाचकांनी वाचलाच पाहिजे असं आहे. माननीय कीर्तिमालिनी जावळे मॅडमांनी जगायचं राहूनच गेलं हे कविता संग्रहाचे शीर्षकच खूप छान आहे असे नमूद केले. प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे यांच्या कविता या सर्वांच्या अनुभवाच्या कविता वाटतात. प्रमुख आमंत्रित कवी प्राध्यापक निशांत गुरु यांनी आपल्या विचारातून प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे व त्यांच्या कविता संग्रह जगायचं राहूनच गेलं यावर समीक्षणात्मक भाष्य केले. प्राध्यापक डॉक्टर आनंद हे माणसे जोडणारे रसायन आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकण्याचा अनुभव मिळतो. त्यांच्या कविता या माणूस जिवंत असण्याचा अनुभव देतात. तसेच माननीय डॉक्टर संघर्ष सावळे यांनी प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे यांची इतर कवींना मोठे करण्याच्या व त्यांना विचारपीठ मिळवून देण्याची धडपड दिसते. निस्वार्थी भावनेतून आहिरे सर करतात हे खूपच हृदयस्पर्शी आहे. तर कार्यक्रमाध्यक्ष माननीय जावेद पाशा कुरेशी यांनी सांगितले की प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे हे आजच्या बिकट आणि महागाईच्या परिस्थितीमध्ये जगायचं राहूनच गेलं असा संदेश देतात. खूपच मार्मिक, आशय बोधक तसेच
त्यांच्या कवितेत विद्रोह, प्रेम, जीवन असे विविध मूल्ये दिसतात। अशा प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे व यांच्या कवितेवर भरभरून महाराष्ट्रातील साहित्यिक कवींनी शुभेच्छा पाठवल्या, तर काहींनी प्रत्यक्ष दिल्या। सेवाभावी संस्था मी 2016 साली सुरू केली होती, कारण की आई वडिलांचं नाव हे कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहिलं पाहिजे, आपल्या सानिध्यात राहिलं पाहिजे, म्हणून मी माझ्या मुलाचं नाव सुद्धा पुष्परत्नच ठेवलेलं आहे आणि त्याच्या सानिध्यातून आम्ही आज जगत आहोत। आमच्या मुलाकडे बघून आई वडिलांची आठवण येत असते आम्हाला, आणि म्हणून नाशिकमध्ये सुद्धा कवींचा बकावळा बघून, साहित्यिकांचा बकावळा बघून, आणि मीही एक अंतर्मनामध्ये असं मला वाटतं मी पण कवी आहे म्हणून मी कवी संमेलन आयोजित करत असतो। मला वाटतं मी 42 ते 43 कवी संमेलन, साहित्य संमेलन आयोजित केलेले आहे आणि दर महिन्याला आमच्या नाशिकमध्ये पुष्परत्न साहित्य समूहच्या अंतर्गत कवी संमेलन आम्ही दर महिन्याला भरवत असतो सर। प्रत्येक महिन्याच्या रविवारी, आद्य रविवारी आम्ही कवी संमेलन आयोजित करतो। आपल्याला सांगण्यात आनंद होईल की दर महिन्याला 50च्या वरतीच कवी येतात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कवी येतात। दुसरं वैचारिक दिशा दाखवणार आहे, म्हणजे आम्ही ज्या वैचारिक भूमिकेवर उभे आहोत त्याची व्याख्या सुद्धा मुखपुष्टानं करावं हे तुमचं आणि प्रकाशकांचं यश आहे। डॉक्टर आनंद आहिरे यांचं अभिनंदन करतो। शिक्षक दिनानिमित्त आपण कवी संमेलन तर आपण आयोजित करतच राहतो, परंतु यावेळेस एक आयडियल शिक्षक, आणि शिक्षक म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठलाही व्यक्ती जो प्रगती करत असतो तो एक शिक्षकच मानला जातो। एवढंच शिक्षक मध्ये म्हणजे कवी संमेलन हा न घेता एक प्रशासकीय अधिकारी हेही त्यांच्या वर्कमध्ये एक एक्सेलंट वर्क करत असतात। त्यांच्या कार्यामध्ये त्यांचं वर्क बघितलं आपण तर त्यांनी नेहमी कुठल्याही गोष्टीसाठी कॉन्ट्रीब्युशन दिलं जात असते। त्याच्या पद्धतीनं सरांना मी सांगितलं की सर यावेळेस आपण मल्टीपर्पज एक कार्यक्रम आयोजित करूया। सरांचा एक शब्द नेहमी मला आठवतो, सरांच्या तोंडून एक शब्द नाही हा शब्द निघत नाही कधी। सरांनी मला इमिडिएटली तिथं होकार दिला आणि सर बोलले की ठीक आहे सर आपण हा कार्यक्रम आयोजित करूया। परंतु या शिक्षक दिनानिमित्त आम्ही वेगवेगळे प्राध्यापक जे आहेत, जे प्रशासकीय अधिकारी आहेत, कवी आहेत, त्यांचा मान सन्मान घेण्याचे ठरवले। तो मैं मराठी पढ़ने की कोशिश जरूर करूँगी। मराठवाड़ा की बेटी, महाराष्ट्र की बेटी, यकीनन मराठी पढ़नी चाहिए। मराठी माँ की बेटी हूँ तो कुछ अपने ख्याल नहीं, आज सिर्फ आनंद जी की ही जबान बोलना है तो आनंद जी के ही अल्फाज, जन्म, मरण, जीवन, जीवनातील विविध संघर्ष, त्यातून होणारा उत्कर्ष आणि चिरकाळ टिकणारा आनंद याचा प्रत्यय विविध काव्यातून मैं इससे बहुत ज़्यादा मुतासिर हूँ। तो हर इंसान पैदा होता है, उसके बाद कुछ ना कुछ काम करता है, उसे उसके काम से ही याद किया जाता है। मी सर्वांसमोर उभी आहे। मी जयश्री सोनवणे जाधव आहे आणि मी सामाजिक न्याय विभागामध्ये गेल्या 16 वर्षापासून कार्यरत आहे। सध्या मी उपायुक्त म्हणून इतर मागास प्रयोजन कल्याण जे BJP आणि OBCच्या समाजासाठी काम करतं त्या विभागामध्ये मी आता उपसंचालक म्हणून मी कार्यरत आहे। संघर्ष साळवे सरांनी मला आमंत्रित तिथे केलं आणि मी म्हटलं चला आता 2 दिवस सुट्टी होती आणि 2 दिवस सुट्टीवरती मी होते आणि घरी औरंगाबादला आले होते तर 4 दिवसाचा वेळ माझ्याकडे होता। घरचे कामं वगैरे सगळे मी 2 दिवसात केली आणि मी इथे काल आली होती, आमचे अधिकारी होते काल केली। एक कवी लिहितो आज का महात्मा आहे सिनेमामध्ये, पाशाजी कवी कमजोर असतात, कवी कंजूसही असतात। मी त्या कवीला कंजूस आणि कमजोर समजतो। कोणता तो कवी? मी नेटवर शोधायचा प्रयत्न केला पण नाव मला सापडलं नाही। चांदनी चांद से होती है सितारों से नहीं, मोहब्बत एक से होती है हजारों से नहीं। अरे काय कंजूस कवी होता तो। एक भावनांचा आक्रोश होता समाजामध्ये घडलेल्या घटना आणि त्या घटनांकडे डोळसपणे बघण्याची वृत्ती जेव्हा मनामध्ये निर्माण झाली तेव्हा त्या समाज व्यवस्थेच्या विरोधात जाऊन काही सर्वसमावेशक प्रश्नावर भाष्य केलं। ते भाष्य करताना मनामधील घुसमट आणि काहीसा वंड हा कागदावरती निघून आला
आणि ती संहिता माझ्या हाती आली. जसा तुझा गोड गळा फुलवी रागमाळा, जसा तुझा गोड गळा फुलवी रागमाळा, तसा मला लावलळा, तसा मला लावलळा, तसा मला लावलळा, तसा मला लावलळा. जसा तुझा गोड गळा फुलवी रागमाळा, जसा तुझा गोड गळा फुलवी रागमाळा, तसा मला लावलळा, तसा मला लावलळा. आदर्श हर बार जब भी मेरे मन और विचारों के खिलाफ, हर बार जब भी मेरे मन और विचारों के खिलाफ कुछ हुआ, मैं उठा लेना चाहता था. हर बार जब भी मेरे मन और विचारों के खिलाफ कुछ हुआ तो मैं उठा लेना चाहता था तलवार, बंदूक और हर वो शस्त्र, तलवार, बंदूक और हर वो शस्त्र जिससे मैं रोंद देता हर वो चीज जो मेरे विचारों के खिलाफ है. कोण विचार तुम्हाला कुणी नाश्ता करायचं राहूनच गेलं का? कुणी नाश्ता माझं काम आहे कुणी विचारा, कुणी नाश्ता करायचं राहूनच गेलं का? आणि आज मी कुणी यायचं राहूनच गेलं का? 5 वाजेपर्यंत वेळ आहे आणि आज मी कुणी यायचं राहूनच गेलं का? फोन करा, बोलून घ्या. आभार प्रदर्शनात नाव मात्र कुणाचं राहायचं घ्यायचं राहून गेलं का ते मला सांगा. आभार प्रदर्शनात नाव कुणाचं घ्यायचं राहूनच गेलं का ते मला सांगा. आणि आयरे सरांनी आज ही मोठी संधी मला दिली आभार प्रदर्शनाची. मला काही कल्पना नव्हती, पत्रिकेत नाव असलं आभार प्रदर्शन कविता लिहिली, तेव्हापासून डायरेक्ट पायलट कट करायला तेवढी संगीत दिग्गज मंडळी नाव काय बोलणार त्यांच्याविषयी. कार्यक्रमात प्रचंड संख्येने महाराष्ट्रातील कवी, साहित्यिक, रसिक, वाचक, मित्रमंडळी, नातेवाईक, विद्यार्थी व नमस्ते फाउंडेशन नाशिकच्या अध्यक्षा माननीय स्नेहल देव व विश्वसुंदरी माननीय संगीत खैरनार आवर्जून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन माननीय दीपकजी आहिरे सर व कवी संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन माननीय सीमाराणी बागुल यांनी केले, तर आभार प्रदर्शन माननीय कविता बिरारी यांनी केले. अतिशय बहारदार प्रतिसादाने कार्यक्रम संपन्न झाला. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.